हाय, मी डॉक्टर शीतल कुमार हिरन, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम 9 पल्स हॉस्पिटल. आज जाणून घेऊयात की हार्ट अटॅक म्हणजे नक्की काय. सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊयात की हार्ट अटॅक हा काही सेकंदांमध्ये मिनिटांमध्ये येणारा त्रास असतो. त्याच्या आधी पेशंट पूर्णपणे नॉर्मल असतो. पण हार्ट अटॅक का येतो की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लड क्लॉट किंवा रक्ताची गुठळी तयार होते. ती साधारणपणे 3, 5, 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि हृदयाचा रक्तपुरवठा हा बंद होऊन जातो. आणि हृदयाचा रक्तपुरवठा अचानक बंद झाल्यामुळे पेशंटला त्रास हा अचानक जाणवायला लागतो. तर ब्लड क्लॉट झाल्यामुळे हार्ट अटॅक येतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याप्रमाणेच पुढची ट्रीटमेंट ठरते. पुढची ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला एक तर ब्लड क्लॉट डिझॉल्व्ह होणारं औषध म्हणजे थ्रोम्बोलायटिक एजंट हे औषध देऊन एक तर ती रक्ताची गुठळी आपण वितळवू शकतो. ही जुनी पद्धत झाली. आणि नवीन उपचार पद्धती म्हणजे ताबडतोब अँजिओग्राफी करून ती रक्ताची गुठळी कुठे आहे ती बघावी आणि तिथे आपण औषधं देऊन किंवा स्टेंट टाकून बलून करून तो रक्तपुरवठा सुरळीत करून पेशंटला बरं करू शकतो. थँक्यू.